हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। दुपारी 1:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। भुजबळांचंही नाव होतं चर्चेत। पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ती टिकेल, इतर लोकांचा काही भरवसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। बच्चू कडूंची पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक। बच्चू कडू महायुतीत राहणार की बाहेर पडणार, आज घोषणा करणार। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ, ट्विट करत सुषमा अंधारेंचं रुपाली ठोंबरे पाटलांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं आमंत्रण। राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी, इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। 4 महिन्यात महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मनसेकडून विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात, संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढण्याचे संकेत, वरळीत संदीप देशपांडेंचे बॅनर। शंभूराज देसाई आणि तानाजी सावंत आज जरांगेंना भेटणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज मनोज जरांगे यांची भेट घेणार। राहुल शेवाळेंची बदनामी केल्याप्रकरणी समन्स रद्दसाठी ठाकरे आणि राऊतांची मुंबई सत्र विशेष न्यायालयात धाव, सामनातून शेवाळेंबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप। जितेंद्र आव्हाडांची मारहाण प्रकरणी गुन्हा रद्दची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली, आव्हाडांसह समर्थकांवर मारहाण केल्याचा सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांचा आरोप। पंतप्रधान मोदी आज इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना होणार, पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा पहिला परराष्ट्र दौरा। नीट परीक्षा रद्दबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, एनटीएच्या ग्रेस मार्क देण्याविरोधात 3 याचिकांवर सुनावणी होणार। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, 700 वारकऱ्यांसह पालखी मार्गस्थ, पालखी आषाढी एकादशीला पोहोचणार। पुण्यात पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीची मदत मिळणार, पुणे महानगरपालिका नागरिकांना 2,500ची मदत देणार, पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची माहिती। सोलापूरच्या माढ्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, ओढे तलाव तुडुंब, शेतात साचलेलं पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये जोरदार पाऊस, वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची गैरसोय, घरातील साहित्याचंही नुकसान। विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, वाशिम, गडचिरोलीत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।